प्रगती कदम, नगर परिषद सदस्य तुळजापूर। तर आम्ही सीओ साहेबांकडे, त्यांच्याकडे तर नाही पण त्यांच्या कर्मचारी आहेत त्यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं होतं की आमच्या 3 प्रामुख्याने मागण्या आहेत। जे यात्रा मैदान आहे ते महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात घ्यावे, दुसरं म्हणजे अतिक्रमण करावे आणि जे गुन्हेगार आहेत त्याच्या संबंधित ते त्यांच्यावर कारवाई करावी। पण त्यांनी कसलाही प्रतिसाद दिला नाही, कसलीही दखल घेतली नाही। 1 महिन्यापूर्वी आम्ही त्यांना निवेदन दिले होते आणि त्यांना पूर्वसूचनाही दिली की आम्ही पुढच्या महिन्यात म्हणजे 25 जून रोजी आज उपोषण करणार आहोत, आंदोलन करणार आहोत। तर आम्ही सगळ्या महिला इथं आंदोलनासाठी आहेत, पण ते कसले गैरहजर आहेत आंदोलन निवेदन देतानाही आणि आंदोलन करतानाही। तर आम्ही 11 वाजल्यापासून इथे बसले आहोत, वाजलेत आता 3:30 वाजले आहेत, तरी सुद्धा त्यांनी कसलाही प्रतिसाद दिला नाही, कसलीही दखल घेतली नाही। आमची त्यांना विनंती आहे की त्यांनी ह्याच्यावर दखल घ्यावी, काहीतरी कार्यवाही करावी। जर त्यांनी दखल घेतली नाही तर आम्ही इथं त्यांच्या कॅबिनमध्ये ओटी ठेवून आणि नारळ ठेवून जाऊ, आणि जर ह्याच्यावर त्यांनी दखल घेतली नाही तर मी ह्याच्या पुढे तीव्र आंदोलन करू। आज आपण आंदोलन केलेलं आहे, काय मागणी आहे, काय प्रकरण आहे? आज महिलांनी आमच्या भगिनी सौ प्रगती किरण लोंढे कदम यांनी गेल्या 24 तारखेला जो धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत यात्रा मैदानाच्या संघर्ष समितीनुसार अहवाल आला, अहवालात 52-53 नुसार कारवाई करण्याची शिवला आदेश दिले असता 1 महिना उलटून गेल्यानंतर आमच्या भगिनी सौ प्रगती किरण लोंढे कदम यांनी एक निवेदन दिलं। आपण 1 महिन्यात पूर्ण कारवाई करून भाविकांसाठी यात्रा मैदान खुल्लं करावं। ते असता त्यांनी 1 महिना झाला काही कारवाई केली नाही। आज महिला सकाळी ठिय्या आंदोलनाला येणार हे माहिती आहे, स्वतः महिलाचं निवेदन घ्यायला गेल्यावेळेस थांबले नाही, OSला थांबवलं। आज महिला आंदोलन त्यांच्या कॅबिनमध्ये असताना मला मीटिंग आहे, मी मुंबईलाच आहे, मी दिल्लीलाच आहे, ह्या आई शक्तिपीठ असलेलं तुळजाभवानी मंदिर, महिलेला साडी चोळीचा मान असलेली आई तुळजाभवानीच्या दरबारात आज महिलांचा ह्या शिवोनं एवढा घोर अपमान केलेला आहे। हा निर्लज्जपद शिवो म्हणजे हा धड कुत्र्यात बी नाही मांजरात बी नाही, एक जुनं म्हण होतं, कुत्र मांजर माणूस नाही, असा हा शिवो आहे। कुत्र बी नाही हा मांजर बी नाही शिवो। महिलांचा एवढा घोर अपमान त्यानं केलेला आहे। 1 महिन्यात साधं त्या नगरसेविका ताईला त्या पत्राचं उत्तर सदेल हा शिवो देऊ शकला नाही की आम्ही कारवाई चालू केली आहे। सकाळी रोहितदादा पवारांनी बोलल्यानंतर रोहितदादा पवारांना सगळ्या खोट्या बातम्या दिल्या, मी 8 दिवसात खाली नोटिसा दिल्या, काही दिल्या 2 दिवसात नोटिसा दिल्या। आत्तापर्यंत 30 दिवसाच्या नोटिसाचा कालावधी पूर्ण होऊन आत्तापर्यंत ज्यांनी भूखंडाचा श्रीखंड हाणला, ज्यांनी यात्रा मैदान हडप केलं, ज्यांनी अनाधिकृत बांधकामं केली, आज ती आणि तो नगरसेवक तो आज जेलमध्ये 420च्या गुन्ह्यात 30 दिवस राहिला असता। पण ह्या शिवोला काय तर प्रेशर असल्यामुळे किंवा काय तर ह्याला आर्थिक लाभ मिळाल्यामुळं ह्यानं 2 महिने झालं हा प्रकरण स्वतःच्या टेबल खाली फाईल खाली लपवून ठेवलेला कार्यक्रम झालेला आहे। आणि आज महिलावर जो अन्याय केलेला आहे शिवोनं, सकाळी 10 वाजले आता 3:30 वाजत आलेले, 3:30 वाजेपर्यंत महिलांची कुठलीही दखल घेतलेली नाही। त्यामुळे माझी एक राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब, धाराशिव जिल्ह्याचे कर्तबगार पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब, धाराशिवचे खासदार ओमराजे लिंबाळकर, माननीय जिल्हाधिकारी आणि ह्या तालुक्याला स्वतःला विकासरत्न म्हणणारे तुळजापूर तालुक्याचे आमदार हे झालेल्या भगिनीवर अत्याचारावर शिवोर काय कारवाई करणार? आणि त्यांचाच नगरसेवक आहे जो हा यात्रा मैदान हडप केलेला, जे अनाधिकृत बांधकामं केलेले आहेत। जसं आज तुळजापूर शहरात जे अनाधिकृत म्हणजे अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे, मग 2 महिन्याखाली जिल्हाधिकारी साहेबांनी जो अतिक्रमण काढा म्हणले ते अतिक्रमण काढणार का राणादादा उभारून समोर? हो, जसं आज नगरपालिकेची टीम, पोलीस प्रशासन आणि मंदिरची टीम घेऊन अख्ख्या तुळजापूरमधलं अतिक्रमण काढलंय, तसं हे जे त्यांच्या नगरसेवकाचा आहे, जो स्वतःला मोठा विद्वान नगरसेवक समजतो
त्याचं अतिक्रमण काढणार का, त्याच्यावर 420 गुन्हे किती दिवसात दाखल करणार, या तुळजापूर तालुक्याच्या आमदार राणा पाटलांनी आम्हाला उत्तर द्यावं आणि या भगिनींना उत्तर द्यावं. मुख्याधिकाऱ्यांना कुणाचा राजकीय पाठबळ आहे का किंवा कुणा दबावाखाली काम मुख्याधिकाऱ्याला राजकीय पाठबळच आहे ना. मुख्य अधिकारी सत्ताधाऱ्याच्या डाव फेसण्यात गुंतलेला आहे. आपण बी सत्तेत आहात. आम्ही सत्तेत आहोत, पण आम्ही आमच्या सत्तेचा मार्ग गैरवापरासाठी कधी करत नाही. आमच्या शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे साहेब, एकनाथजी शिंदे साहेबांनी एक आम्हाला शिकवण दिलेली आहे. आपण संघर्षातून लढाई जिंकायची असते, असं अंधारातून लढाई जिंकायची नाही. आम्हाला 94 पासूनचे आमच्यावर बाळासाहेब दिघे साहेबांचे संस्कार आहे. आज काय आंदोलन केलं आणि पुढच्या आंदोलनाची भूमिका काय असेल? आता जर त्यांनी 5 वाजेपर्यंत जर आम्हाला प्रतिक्रिया चांगली नाही दिली तर आम्ही 5 वाजता माननीय शिवसाहेबाच्या खुर्चीला साडी चोळी बांगड्याचा आयार करून आता शुक्रवार शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळं आम्ही सोमवारी 9:30 वाजता, आता महिला होत्या, आता सोमवारी महिला आणि पुरुष मिळून ठिय्या आंदोलन अजून एकदा सोमवारी आम्ही करणार आहोत.